आता बातमी आहे बिहारमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातली। सोशल मीडियावरती स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतल्या आंदोलनानं गेल्या महिन्यात संपूर्ण देश ढवळून गेला। त्यानंतर देशामध्ये जेनझी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचारही सुरू झाला। परीक्षा, पेपर लीक सारख्या मुद्द्यांवरनं विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू केली। महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन झालं, शिवाय ओडिशामधलं आंदोलनही चांगलंच गाजलं। आता आंदोलनाचं हे वारं सध्या बिहारमध्ये वाहू लागलंय। इथे गेल्या 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे बिहारची राजधानी पाटणा ही ढवळून निघालेली आहे। आजच्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला। मोर्चासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती। त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा होता। या आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्स पाडण्याचाही प्रयत्न केला आणि त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा जोरदार मारा केला गेला। पण विद्यार्थी त्यांच्या आंदोलनावरती ठाम राहिले। त्यांचा मुख्य रोष हा मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या सरकारविरोधात पाहायला मिळतोय। तर बिहारमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी 10 मागण्या सरकार समोर ठेवलेल्या आहेत। या मागण्या कोणकोणत्या आहेत त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करा। स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीमधील कंत्राटी सेवेसाठीचे अतिरिक्त गुण रद्द करा। भरतीसाठी वयोमर्यादा 45 वर्ष निश्चित करा। भरती परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करा। TRE 4 साठी फक्त एकच परीक्षा घ्या। निगेटिव्ह मार्किंग रद्द करा। भरतीसाठी 90% अधिवास धोरण लागू करा। ग्रंथपालांची भरती प्रक्रिया सुरू करा। सब इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द करा आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी पात्रता परीक्षा घ्या, या मागण्यांचा त्यात समावेश आहे। ते सगळे विद्यार्थी गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करतायत, पण विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार न करता अधिकारी अरेरावीची भाषा करतायत असा विरोधी पक्षांचा आरोप आहे। त्यावरनं बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सरकार आणि प्रशासन दोघांवरती जोरदार टीका केली आहे। जैसी राजा का भाषा है वैसे ही इनके वजीर की भाषा हो गई है। यानी जैसे सम्राट चौधरी की भाषा है वैसे इनके अधिकारियों की भी भाषा वैसी होती जा रही है। अब तक जो है कोई कार्रवाई नहीं की गई है। कहाँ है चीफ मिनिस्टर? कहाँ है? कहाँ है दोनों डिप्टी चीफ मिनिस्टर? कहाँ है सत्ता पक्ष के मंत्री? कहाँ है इनके गठबंधन के नेता? सब बेचारे लाठी खा रहे हैं, मुकदमे हो रहे हैं, छात्रों के ऊपर AK-47 गोलियां चल रही हैं। अब बचा क्या अधिकारियों का गाली खाना? ये सब चलने वाला नहीं है। त्या सगळ्या आंदोलनादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री नेमके आहेत कुठे हा सवाल उपस्थित होतोय। विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न झालेले नाहीयेत असा विरोधकांचा आरोप आहे। त्यामुळे आंदोलक किंवा विरोधी पक्षांचा खरा रोष हा मुख्यमंत्र्यांवरती पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे आंदोलन आणि विद्यार्थ्यांना गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे आंदोलन दिवसेंदिवस चिघळू लागल्याचं चित्र दिसतंय। तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची एक मालिका संपूर्ण देशात पाहायला मिळते। त्यामुळे जंतर मंतर ते बिहार कधी थांबणार एल्गार हा सगळ्यात मोठा प्रश्न सरकारसमोर उपस्थित झालाय।